हे पहा माझ्या लाडक्या भावांनो आणि लाडक्या बहिणींनो आणि आजी, मावशी, काका या वयस्कर म्हणजे 65 वर्षाच्या पुढील लोकांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. श्रावणबाळ निराधार योजनेचे पैसे गेले 4 महिन्यापासून भेटले नाहीत. सगळे चिंतेत होतो. पण आज आता 2 मिनिटापूर्वी मेसेज आला आहे की संजय गांधीचे पैसे 3000 रुपये अकाउंटला जमा झाले आहेत. श्रावणबाळचेही पैसे जमा झाले आहेत. 600 रुपये प्रमाणे 2400 रुपये जमा झाले आहेत. तरी महिलांनो, काळजी करू नका आणि ज्या कोणाला बहिणीला पैसे भेटले नाहीत त्याने कमेंटमध्ये सांगा. आत्ता 1-2 मिनिटापूर्वीच मेसेज आला आहे. म्हणजे जानेवारी तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं जाणार आहे, कारण की शासनानं निधी ठरवला आहे. ज्या योजनेची रक्कम ठरवली त्याप्रमाणे शासन देत आहे. आणि अजून एक शासनाने GR काढला आहे की संजय गांधी श्रावणबाळ योजना याचे देखील जसं हप्ता वाढवला जाणार आहे, जसं लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये भेटणार आहेत, तसं संजय गांधीलाही पेन्शन वाढवून भेटणार आहे. अनेक लोक यासाठी आंदोलनही करणार आहेत, असंही मीडियावरती बातमी आहे. तरी महिलांनो, काळजी करू नका. तुमचे थटलेले पैसे सर्व पेंडिंग भेटणार आहेत. जरी तुम्हाला आज आत्ता मेसेज आला नसेल तरी महिलांनो, तुम्हाला आज रात्री 12पर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सर्वांना पैसे येऊन जातील. ज्यांना कोणाला आले नाहीत पैसे त्यांच्यासाठी खास महत्त्वाची बातमी आहे की त्यांनी हयातीचा दाखला जमा केला आहे का आणि DBT अकाउंटमध्ये आपलं खातं आहे का, DBT लिस्टमध्ये चेक करा. जिथं तुमचं मध्यवर्ती बँकामध्ये पेन्शनचं खातं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि तुमच्या बँक अकाउंटला KYC केली आहे का ही देखील खात्री करा. म्हणजे इतरांना जो लाभ भेटतो तो तुम्हालाही भेटत जाईल. महिलांनो, काळजीपूर्वक दखल घ्या आणि या योजनेचा लाभ घेत चला. आता असा प्रश्न आहे की ज्या लाडक्या बहिणींनी संजय गांधी निराधार पेन्शन योजना घेत असून फॉर्म भरले आहेत त्यांनाही संजय गांधीचे पैसे भेटले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचेही पैसे भेटले आहेत. पण अशा लोकांना आता कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ भेटणार आहे. मग कोणती योजना तुमची कॅन्सल होणार आहे गव्हर्नमेंटच ठरवेल. त्याच्यासाठीही एक सर्वेक्षण सुरू आहे. तर महिलांनो, तुर्तास तुम्हाला एकच विनंती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून एकाच योजनेचा फायदा घ्या. नाहीतर योजना ही लाडकी बहीण योजना 5च वर्षे आहे, पण संजय गांधी पेन्शन, श्रावणबाळ पेन्शन ही खूप दिवसापासून आत्तापर्यंत चालत आलेली योजना आहे. अगदी आपलं पहिलं काँग्रेस पक्ष होतं तेव्हापासून ही पेन्शन सुरू होत आहे. आजही आहे, चालूच आहे. याच्यात वाढच झालेली आहे, शासनाने केली आहे. महायुती सरकारने तर आता तब्बल ह्याच्यात 2 पटीने नाही तर 3 पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी महिलांनो, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला माहीत नसेल तर हेही मी सांगून देईल की या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21,000चा उत्पन्नाचा दाखला लागतो, राशन कार्ड लागतो आणि तुम्ही 65 वर्षावरील व्यक्ती असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटून जाईल. आणि तुम्हाला तहसील कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला लागेल, तलाठी कार्यालयातला उत्पन्नाचा दाखला लागेल, आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक अकाउंट आणि 2 फोटो. इतर हे कागदपत्र तुम्ही तहसीलमध्ये देऊन हा अर्ज भरू शकता. संजय गांधी पेन्शन, श्रावणबाळ पेन्शन हे कधीही कुठेही सुरू करता येते. एक ॲफिडेविट दिल्यानंतर ही पेन्शन सुरू होते. ही पेन्शन कोणीही बंद करू शकत नाही आणि याचा प्रॉब्लेमही येत नाही. तर 2-2 योजनेचा लाभ घेण्यापेक्षा या एकाच योजनेचा जे वयस्कर लोक आहेत त्यांनी या एकाच योजनेचा लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला आर्थिकरित्या शासन मदत करेल. तर महिलांनो, बघा, तुमच्या अकाउंटला मेसेज आला असेल, चेक करा. किंवा फोनपे, गुगल पे असेल फोनमध्ये तर डायरेक्ट तुमचा बॅलन्स वाढला आहे का हेही चेक करा. किंवा तुमच्याकडं मेसेज बँकेचा येत नसेल पैसे जमा झालेले तर बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की संजय गांधीचा हप्ता म्हणजे संजय गांधी योजनेचे पैसे जमा झालेत का. पण माझी खात्री आहे, कारण माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. माझ्या आईला ही पेन्शन भेटते तर आत्ताच तिला हा मेसेज आला आहे. तर महिलांनो, मी तुम्हाला सांगते की तुम्हालाही हा हप्ता भेटून जाणार आहे. 3000 रुपये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटत आहेत. तरी महिलांनो,
आपल्या शेजारील पाजारील गोरगरीब महिला आहेत ज्या अशा पेन्शन घेतात की त्यांचे हातावरील पोटावरील म्हणजे कष्ट करत असलेल्या महिला आहेत, हातावरचे पोट असेल अशा लोकांच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर लाईक करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा होईल. अनेक लोक आहेत घर भाडे देण्यासाठी, घर खर्च चालवण्यासाठी देखील पैसे नाहीत, तर अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना गरज आहे अशा लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातली भीती काळजी आहे की मला पैसे येणार नाहीत का, मला हप्ता आला नाही, माझी पेन्शन बंद झाली का, तर असं काही नाही आहे बहिणीनो. तर तुम्हाला हे माझ्या मायमावल्यानं तुम्हाला हे पैसे येत राहणार, याची काळजी करू नका. आणि आत्ताच जमा झाले तर उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांना हे पैसे भेटून जातील. 4 महिन्यापासून हे पैसे भेटत नाही आहेत, त्यामुळे सगळीकडे चिंता पसरली होती. तर आता आनंदाचं वातावरण आहे. उद्या तर याच्यापेक्षा डबल आनंद महिला करतील. तर सर्वांना हे पैसे भेटून जातील, काळजी करू नका. फक्त ज्यांना भेटले नाही, ज्यांचा अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी कमेंटमध्ये सांगा, आपण त्यांच्यासाठी काहीतरी मार्ग काढू. पण तुम्ही हे योजनेचा पुरेपूर लाभ घेत चला. शासन वेगवेगळ्या योजना, चांगल्या योजना तुमच्यासाठी राबवत आहे, त्या प्रत्येक योजनेचा लाभ घेत चला. आणि खरंच तुम्हाला ही माहिती खरी वाटली आणि सत्य वाटली तर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन यासाठी दाबून ठेवा की पुढची माहिती तुम्हाला अपडेट कळत जाईल. चला तर महिलांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन बातमी घेऊन भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग.